सप्रेम जय भीम दोस्तों आणि स्वागत आपणा सर्वांचं आपल्या हक्काच्या विचार मंचावर वैभव छाया टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आरक्षण उपवर्गीकरणाच्या राजकारणाचा धुरळा उडाल्यापासून महाराष्ट्राच्या सोशल फॅब्रिकला ओरबाडून ओरबाडून उसवण्याचं काम राजरोसपणे सुरू आहे. कोणीही येतोय, काहीही बरळतोय अशी स्थिती निर्माण होऊन दशकानुदशकं सामाजिक न्यायाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून लढणारे समूह सुद्धा एकमेकांच्या विरोधात उभे करण्यास सरकारनं यश मिळवलंय. आणि हे आता आपण कबूल करायलाच हवं बरं का. तेव्हापासून महाराष्ट्रात विविध मंचांवर चर्चा घडत आहेत. या चर्चांमध्ये प्रत्येक जण आपापला अजेंडा आणि प्रोपोगेंडा घेऊन समोर येतोय. त्यामुळे सदर विषयावर सम्यक पद्धतीने व्यक्त होणाऱ्या लोकांना आणि बुद्धिवंतांना बोलण्यासाठी कुठेच जागा तयार होईना झाली आहे. म्हणून मी एक प्रयत्न सुरू केला की आरक्षण उपवर्गीकरणाची बाजू संयतपणे मांडणारे लोक आपण सर्वांसमोर घेऊन येऊयात. मग ती बाजू समर्थनाची असेल किंवा विरोधाची, लोकांना बोलू दिलं पाहिजे, त्यांना त्यांच्या मनातलं मांडू दिलं पाहिजे. आणि तुम्हाला खरं सांगू, मला कमेंट सेक्शनमध्ये शेकडोंनी कमेंट आल्या की संभाजीनगरच्या डॉक्टर सोनकांबळे सरांना तुम्ही बोलावलं पाहिजे. आणि घ्या, ऑन पब्लिक डिमांड डॉक्टर सोनकांबळे आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. सरांचं खूप खूप स्वागत आणि सप्रेम जय भीम सर. सरांचा परिचय देताना मला आवर्जून नमूद करायचं आहे की डॉक्टर सोनकांबळे हे राज्यशास्त्र विभागाचे राज्यशास्त्र विषयाचे अभ्यासू प्राध्यापक आणि आंबेडकरी विचारांचे चिकित्सक, अभ्यासक, लेखक आणि प्रभावी वक्ते म्हणून महाराष्ट्रात परिचित आहेत. सामाजिक परिवर्तन, भारतीय संविधान, लोकशाही, राष्ट्रवाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा सखोल अभ्यास करून त्यांनी शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेलं आहे. सध्या ते MGM विद्यापीठ औरंगाबाद इथं राज्यशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण, संशोधन आणि वैचारिक प्रबोधन यांचा समतोल साधत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या फुले आंबेडकर विचारधारा विभागातही त्यांनी निमंत्रित प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. डॉक्टर सोनकांबळे यांचं लेखन हे वैचारिक स्पष्टता, सामाजिक भान आणि संवैधानिक दृष्टिकोन यासाठी विशेष ओळखलं जातं बरं का. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पुस्तकं लिहिली आहेत. त्यामध्ये वैश्विक विचारनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकातीत संघर्षासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू राष्ट्रवाद, परिवर्तनशील भारतीय समाजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका, आरक्षण एका सकारात्मक कृती राष्ट्रनिर्मितीसाठी आणि भारतीय संविधान, शासन, प्रशासन आणि राजकारण यासारख्या पुस्तकांचा समावेश आहे. त्यांनी निकोलो मॅकियावेली यांच्या द प्रिन्स द जागतिक कादंबरीच्या जागतिक कीर्तीच्या ग्रंथाचं मराठी भाषांतर करून मराठीतलं वैचारिक साहित्य समृद्ध करण्याचं महत्त्वाचं काम केलं. तसंच विविध संपादित ग्रंथांमध्ये त्यांचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. अनेक अभ्यास मंडळावरही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. आज सरांकडून आपण 3 महत्त्वाच्या मुद्द्यांना समजून घेणार आहोत. त्यांची आरक्षण उपवर्गीकरणाविषयीची भूमिका नेमकी आहे तरी काय? समर्थनाची आहे की विरोधाची? आणि त्यामागचा त्यांचा तर्क काय आहे? उपवर्गीकरणाच्या राजकारणाआडून नेमकं कोण आपली राजकीय भाकरी भाजवून घेतंय आणि याचा नेमका फायदा कुणाला आणि तोटा कुणाला होणार आहे? मातंगांना खरंच जागा मिळतील की त्यांच्या जागा घटतील? आणि जर मिळाल्याच तरी सुटेबल कॅन्डिडेट नॉट फॉर्म असा शेरा मारला जाणार नाही याची गॅरंटी तरी काय? उपवर्गीकरणासंदर्भात इतर 57 जाती आहेत SC मधल्या, त्यांचं याविषयी नेमकं म्हणणं आहे तरी काय? आणि चौथा प्रश्न आपला राहील, तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल की हे सगळं कुठवर घेऊन जाणार आहे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या सामाजिक न्यायाच्या लढ्याला? चर्चेच्या ओघात अजून बऱ्याच गोष्टी येतील, त्यावरही आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयातच. सर, खूप खूप स्वागत आहे आपलं या चर्चेमध्ये आणि सुरुवात करूयात आपण आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, आणि तो म्हणजे आरक्षण उपवर्गीकरणाविषयीची तुमची नेमकी भूमिका आहे तरी काय? समर्थनाची आहे की विरोधाची? आणि त्यामागचा तुमचा तर्क तरी काय आहे? सर, ओव्हर टू यू प्लीज. पहिल्यांदा मी आपले आभार मानतो आणि आपल्या चॅनलचे आभार मानतो की तुम्ही मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि एक चांगला मंच तुम्ही सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिला जिथे सम्यक चर्चा होऊ शकते. त्याबद्दल मी तुमचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो. आपला जो पहिला प्रश्न आहे की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या या लढाईमध्ये आपली भूमिका ही सकारात्मक आहे की नकारात्मक आहे किंवा विरोधाची आहे का सकारात्मक बाजूची आहे? तसं पाहिलं तर आपण एक सम्यक विचार करतो. त्यामुळे मी कुठल्याही जातीच्या विरोधामध्ये नाही, ही भूमिका मी पहिल्यांदा स्पष्ट करतो. आणि मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी भूमिका आहे, त्या भूमिकेला मानत आलेलो आहे आणि तिला स्वीकारतही आलेलो आहे. त्याच्यामुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सगळ्यांनाच आहे आणि त्या जातीने त्या पद्धतीने त्याचा वापरही केलेला आहे आणि ते करतही आहे. त्याच्यामुळं सरकारकडे काहीतरी मागण्याचा अधिकार जसा आपल्या सगळ्यांनाच आहे, तसा मातंग जातीलाही आहे आणि त्यांनी त्यांची रास्त भूमिका सरकारसमोर ठेवलेली आहे. आपला मातंग समाजाच्या भूमिकेलाही विरोध नाही आणि इतर ज्या काही जाती आहेत, त्या जातीला पाठिंबा आहे अशातलाही भाग नाही.
माझी जी भूमिका आहे, ही भूमिका कुठल्याही जातीच्या बाजूने नाही आहे. माझी जी भूमिका आहे, ती भूमिका आहे संविधानाच्या मूलभूत चौकटीच्या बाजूने. आणि या मूलभूत चौकटीला जर धक्का लावून कुठल्याही जातीला समजा मी ज्या समाजामधून येतो, बौद्ध समाजामधून, या बौद्ध समाजालाही जर भविष्यामध्ये सरकार काही या संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लावून काही देण्याचा प्रयत्न करत असेल किंवा बौद्ध समाज जर मूलभूत चौकटीच्या बाहेर जाऊन काही डिमांड करत असेल, तर त्या भूमिकेच्या विरोधामध्ये देखील उभं राहणारा मी व्यक्ती आहे. त्याच्यामुळं मी कोणालाही विरोध केलेला नाही. मी मातंग समाजालाही विरोध केला नाही किंवा इतर कुठल्याही गोष्टीला मी विरोध केलेला नाही. माझी जी भूमिका आहे, ती भूमिका एकतर सरकारच्या विरोधामध्ये आहे आणि त्याचं कारण असं आहे, की जर सरकार संविधानाच्या मूलभूत चौकटीला जर धक्का लावत असेल, तर आपण त्या भूमिकेला स्वीकारलं नाही पाहिजे आणि म्हणून माझी जी भूमिका आहे, ती संविधानाच्या बाजूने आहे, की संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लागला नाही पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपण कुठल्याही एका जातीला कधीही पाठिंबा दिलेला नाही आणि कुठल्या जातीच्या विरोधामध्येही आपण गेलेलो नाही. आपली जी भूमिका आहे, ही भूमिका सुरुवातीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची भूमिका राहिलेली आहे. आणि त्याच्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेचा सगळा अभ्यास केल्यानंतर ज्यावेळेस माझ्या लक्षामध्ये असं यायला लागलं, की ही जी सगळी मागणी होती आहे किंवा सरकार ज्या मागणीला पाठिंबा देते आहे किंवा इतर राज्यामध्ये म्हणजे कर्नाटक असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल किंवा तामिळनाडू असेल, या सगळ्या राज्यामध्ये जे उपवर्गीकरण झाले होत आहे किंवा झालेलं आहे, हे सगळं असंवैधानिक आहे. आणि म्हणून मी सातत्याने या असंवैधानिक भूमिकेच्या विरोधामध्ये उभा राहिलेली व्यक्ती आहे. आता ही भूमिका माझी एकट्याची आहे का? तर अशातला भाग नाहीये. ज्यावेळेस 2004 मध्ये ई.व्ही. चिदंबरम या केसचं जजमेंट येतं, त्या जजमेंटमध्ये देखील सर्व जज हे सांगतायत, की आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार कोणत्याही एखाद्या राज्याला नाही आहे. कारण तो विषय संसदेचा आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुसूचीची यादी जी आहे, ही यादी ठरवण्याचे अधिकार हे राष्ट्रपतीला आहे. राष्ट्रपतींना एखाद्या राज्याच्या राज्यपालाशी चर्चा करून त्याच्यामध्ये काय चेंजेस करता येऊ शकतात किंवा त्या राज्याची एखादी जात त्याच्यामध्ये इन्क्लूड करता येऊ शकते का? याची चर्चा करण्याचे अधिकार देखील राष्ट्रपतींना आहे. त्याच्यामुळं राज्य सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये, अशा प्रकारची भूमिका आपण सातत्याने घेतलेली आहे. जे काही करायचं आहे, ते संविधानाच्या मूलभूत चौकटीमध्ये राहून राष्ट्रपती करतील आणि संसद करेल. हीच आपली रास्त भूमिका राहिलेली आहे. त्याच्यामुळे आपण कुठल्याही एखाद्या समूहाच्या मागणीच्या विरोधामध्ये नाहीये. खरं तर मातंग समाजाने जी मागणी केलेली आहे, ती मागणी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे आणि त्यांनी जी मागणी केलेली आहे, कदाचित ती रास्त असू शकते. पण जी मूलभूत चौकट आहे, त्या मूलभूत चौकटीचा विचार करूनच सरकारने निर्णय घेतले पाहिजे, अशी माझी सातत्याने भूमिका राहिलेली आहे. अगदी, अगदी. सर तुम्ही हा तर्क मांडला खरा. तुम्ही समर्थनाची बाजूही तुमची व्यवस्थितरित्या सांगितली. पण जो दुसरा मुद्दा आपल्या चर्चेतला होता आणि तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा, की आरक्षण उपवर्गीकरणाच्या आडून कोण आपली राजकीय पोळी भाजवून घेते? हा महत्त्वाचा मुद्दा. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा जर प्रश्न आपण बघितला, तर हा प्रश्न जवळपास 30 वर्षापूर्वीचा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की ज्यावेळेस कृष्णा मादिगा हा लढा लढत होते, तेव्हापासूनची जर आपण सुरुवात बघितली किंवा त्यापूर्वी जे पंजाब सरकारनं केलं, ही जर बाब आपण बघितली, तर हा सगळा खेळ जो आहे, हा सगळा खेळ राजकीय स्वरूपाचा खेळ राहिलेला आहे. आणि अलीकडच्या कालखंडामध्ये 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याच्या काही दिवस अगोदर जो खेळ सुरू झाला सिकंदराबादच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपासून. सिकंदराबादच्या सभेमध्ये कृष्णा मादिगा स्टेजवरती होते आणि स्टेजवरती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना एक शब्द दिला, की तुमची जी 30 वर्षापासूनची मागणी आहे, तुमचा जो 30 वर्षापासूनचा लढा आहे, त्या लढ्याचा आम्ही विचार करू आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण करू. एखाद्या देशाचा पंतप्रधान ज्यावेळेस राजकीय स्वरूपाची अशी भाषा आणि निवडणुकीच्या कालखंडामध्ये करतो, त्यावेळेस हे स्पष्ट आहे, की कुठे ना कुठे याला राजकीय तळछा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत एवढं काही राजकारण इथं होत आलेलं आहे, हे राजकारण फोडा आणि राज्य करा ही जी ब्रिटिश नीती आहे, त्याच स्वरूपाचं आतापर्यंत राहिलेलं आहे. आणि म्हणून आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत. फक्त आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचंच उदाहरण आहे अशातला भाग नाहीये. तर आपल्याकडे अशी काही उदाहरणं आहेत, ज्याच्यामध्ये फक्त फोडून राजकारण करण्याचा प्रयत्न इथं झालेला आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये जर उदाहरणं बघितली आपल्याला, तर आपल्याला असं दिसेल, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटतो, त्यातला एक गट सत्तेसोबत जातो. शिवसेना फुटते, त्यातला एक गट सत्तेसोबत जातो.
आम आदमी पार्टी फुटते, त्यातला एक गट सत्तेसोबत जातो. आता अनुसूचित जातीचा उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये अनुसूचित जातीमध्ये फूट पडेल आणि यातला एक वर्ग सत्तेच्या बाजूने जाईल आणि हे जे राजकारण सुरू आहे, हा त्यातला एक भाग आहे, की अनुसूचित जातीमध्ये कुठे ना कुठे फूट पाडायची आहे. मुळात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा जो विषय आहे, हा विषय 2011 लाच क्लोज झालेला होता. 31 डिसेंबर 2011 रोजी महाराष्ट्र राज्याच्या सरकारने एक जी-आर काढलेला होता आणि त्या जी-आरमध्ये मातंग समाजाच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्याच्या अनुषंगाने त्यांनी एक बैठक बोलावलेली होती आणि त्या बैठकीमध्ये क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग जो आहे, त्याच्या सगळ्या मागण्यावरती विचार करण्यात आलेला होता. म्हणजे या मागण्या इतक्या बारकाईनं लक्षपूर्वक त्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या होत्या. आपण जर बघितलं असेल खरं तर सरकारचं त्यावेळेस अभिनंदन केलं पाहिजे आपण, की सरकारने अतिशय विचारपूर्वक या अहवालावरती निर्णय घेतलेला होता. या अहवालावरती निर्णय घेत असताना आणि मातंग समाजाच्या माध्यमातून केलेल्या शिफारशीवरती निर्णय घेत असताना सरकारने घाईघाईमध्ये त्यावेळेस निर्णय घेतले नाही. मातंग समाजाच्या बाजूने आलेले जे अहवाल होते, खरं तर इथे 2 अहवाल आलेले होते. एक अहवाल आलेला नाही. कारण क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगामध्येच फूट पडलेली होती आणि तिथे 2 अहवाल सादर झालेले होते. त्या दोन्ही अहवालाला एकत्र केलं गेलं. त्यातल्या शिफारशी एकत्र केल्या गेल्या आणि या शिफारशी सरकारने विचारात घेऊन या शिफारशी योग्य आहेत का आणि या लागू करू शकतो का? याचा विचार करण्यासाठी या सगळ्या शिफारशी अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे पाठविण्यात आल्या. त्यांचा अभिप्राय आल्यानंतर त्या शिफारशी पुन्हा त्या खात्याच्या मुख्य सचिवाकडे पाठविण्यात आल्या. त्या सचिवांचे अभिप्राय, त्या डिपार्टमेंटचे अभिप्राय मागवण्यात आले आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या सगळ्यांचे अभिप्राय विचारात घेऊन म्हणजे फक्त राजकीय स्वरूपातल्या नेत्यांचे अभिप्राय नाही, कुठल्या समितीचे अभिप्राय नाही, तर त्या सगळ्या डिपार्टमेंटचे विभागाचे अभिप्राय लक्षात घेतले गेलेत आणि त्या अभिप्रायाच्या माध्यमातून 31 डिसेंबर 2011 रोजी एक जी-आर काढला गेला आणि त्या जी-आरमध्ये असं म्हटलेलं होतं, की मातंग समाज अभ्यास आयोगाच्या माध्यमातून ज्या शिफारशी आपल्याकडे सुचविण्यात आलेल्या आहेत, त्या शिफारशीपैकी 25 शिफारशीवरती सरकारने ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे असं सांगण्यात आलं. 29 शिफारशी अशा होत्या, ज्या शिफारशीवरती आपण भविष्यामध्ये काम करू शकतो असं सांगण्यात आलं. 14 शिफारशी अशा होत्या, ज्या अधिक आर्थिक भाराच्या आहे असं सांगण्यात आलं आणि 14 शिफारशी या आपण लागू करू शकत नाही, त्या असंवैधानिक आहेत आणि म्हणून त्या रद्द करण्यात आल्या आणि याचा स्पष्ट जी-आर काढण्यात आला आणि इथं हा सगळा विषय क्लोज झाला होता. पण हा विषय ऐन निवडणुकीच्या म्हणजे 2024च्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये हा पुढे आणला गेला. याचा अर्थच असा होता, की याच्या पाठीमागे कुठे ना कुठे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना यशही मिळालेलं आहे. सर, ही राजकीय पोळी भासतंय कोण? तुम्ही स्पेसिफिक नाव घेऊन सांगू शकता का? थेट आरोप करू शकता? मी मी सरळ सरळ आपल्याला नाव सांगितलं सर, की सिकंदराबादच्या सभेमध्ये जर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब याच्यावरती बोलत असतील, तर बरं. भारतीय जनता पक्ष हेच एकमेव त्याच्या पाठीमागचं राजकारण करत आहे. अगदी, त्याचं अगदी. दुसरं काही कारण 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 आणखीन आपण ज्या सांगू पद्धतीने पाहतोय त्याच्या महार, मातंग शेड्यूल कास्टमधल्या जातींमध्ये जाती अंतर्गत उपवर्गीकरणाची मागणी करताना जाती अंतर्गत विद्वेष कसा वाढत राहील असे सगळे स्टेटमेंट करणारे जे कोणी नवीन नेते उदयाला आलेले आहेत, स्वयंघोषित नेते, त्यांची सगळ्यांची वाट शेवटी भारतीय जनता पार्टी किंवा आर-एस-एसच्याच वेगवेगळ्या ज्या सिस्टर ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यापर्यंतच जाते. मला आता एक महत्त्वाचा प्रश्न या सगळ्या तुमच्या तर्क जो तुम्ही दिला, जी आकडेवारी दिली आणि ज्या काही गोष्टी तुम्ही सांगितल्या त्याच्यानंतर मला एक विचारायचंय, की अनेक शिकलेले मातंग नेते, विद्वान मातंग विचारवंत ते म्हणतात, की होऊ द्या एकदा आरक्षण उपवर्गीकरण. शाहू महाराजांचा सामाजिक न्यायाचा जो सिद्धांत आहे, त्या सिद्धांतानुसार मातंग थोडेसे मागासलेलेच राहिलेले आहेत आणि त्यांना पुढे येण्यासाठी त्यांना या आरक्षण उपवर्गीकरणाची गरज आहे. पण आकडेवारी पाहिली आणि उपवर्गीकरणानंतरची जी फेररचना होणार आहे, तुम्हाला काय वाटतं मातंगांच्या जागा वाढतील का कमी होतील? आणि जरी समजा मातंगांना जागा मिळाल्या, तरी विद्यापीठांच्या स्तरावर किंवा अनेक ठिकाणी कामांच्या स्तरावर, नोकऱ्यांच्या स्तरावर सुटेबल कॅन्डिडेट नॉट फाउंड नावाचा जो एक अतिशय क्रूर प्रकार चालतो. तुम्हाला वाटतं मातंगांना त्याच्यामुळे न्याय मिळू शकेल? तुम्ही जे प्रश्न आता उपस्थित केलेले आहेत, त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न आहेत, की एक तर वर्गीकरणाचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न म्हणजे उपवर्गीकरण झालं पाहिजे असं म्हटलं जातं आहे आणि याच्यामध्ये बौद्धांनी नेहमी सम्यक भूमिका घेतलेली आहे. बौद्धांनी आणखीनही
उपवर्गीकरणाला विरोध केलेला नाही हे मी स्पष्ट करतो. त्याचं कारण असं आहे, की बौद्धांची मागणी ही फक्त लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आणि डेटा जे सुप्रीम कोर्टाने सांगितलेला आहे, तो डेटा कलेक्ट झाल्यानंतर त्याचा निर्णय घेतला पाहिजे अशी मागणी राहिलेली आहे. कारण बार्टीने जो अहवाल सादर केलेला आहे, त्या अहवालामध्ये लोकसंख्येच्या बाबतीमध्ये अनेक गोंधळ आहे आणि हा गोंधळ 2011 पर्यंतच्या लोकसंख्येचा आहे. मातंग समाज अभ्यास आयोगाच्या माध्यमातून जो रिपोर्ट 2008 मध्ये सरकारकडे सादर करण्यात आलेला होता, त्यातला डेटा देखील जवळपास 2005च्या पूर्वीचा आहे. म्हणजे साधारणतः आता त्या डेटाला 20 वर्ष झालेली आहेत आणि जनगणना होऊन जवळपास 15 वर्ष झालेली आहे. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा इम्पेरिकल डेटा सरकारकडे नसताना सरकारने घाईघाईमध्ये हा निर्णय घेऊ नये, ही भूमिका बौद्धांची राहिलेली आहे किंवा ज्यांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध केलेला आहे त्यांची राहिलेली आहे. मातंग समाजाच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला कोणीही केलेला नाही. फक्त डिमांड एवढीच आहे, की सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत, त्यांच्याकडे ठोस पुरावे असले पाहिजेत, इम्पेरिकल डेटा असला पाहिजे आणि त्यानंतरच हे सगळं झालेलं पाहिजे. त्याच्यामुळं सगळीकडल्या मोर्चांनी जे निवेदन दिलेलं आहे, त्या सगळ्या मोर्चांमध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात यावी आणि जनगणना झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात यावा अशा प्रकारची डिमांड केलेली आहे. आणि ही सगळं करत असताना हे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये व्हावं, अशा प्रकारची देखील डिमांड केलेली आहे. दुसरी जी डिमांड आहे, या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला ज्यांनी विरोध केलेला आहे त्यांची, ती डिमांड अशी आहे, की आतापर्यंत जेवढ्या काही जातींचा अभ्यास झालेला आहे, त्याच्यापैकी फक्त मातंग समाजाच्या जातीचाच अभ्यास झालेला आहे. इतर 58 जातींचा अभ्यास झालेला नाही किंवा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा आयोग स्थापन झालेला नाही. त्याच्यामुळे ती डिमांड आपली आहे, की इतर 58 जातीचा देखील अभ्यास झालेला पाहिजे, की त्यांना या आरक्षणाचा किती लाभ झालेला आहे, किती फायदा झालेला आहे किंवा त्यांचे जे म्हणणं आहे ते काय आहे. कारण त्याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या संघटना आहेत, चळवळी आहेत. त्या चळवळी सगळ्या मारून अशा प्रकारचे निर्णय घेऊ नयेत. त्या चळवळींना देखील विचारात घेतलं पाहिजे, अशी ही डिमांड आहे. तिसरी जी डिमांड आहे याच्यामध्ये ती सगळ्यात महत्त्वाची अशी आहे, की हे जे काही 58 जाती आहेत, या 58 जातीपैकी जेवढ्या काही सामाजिक चळवळी आहेत, राजकीय चळवळी आहेत, या कुठल्याही जातीच्या कुठल्याही अभ्यासकांना कुठल्याही आव्हानामध्ये आतापर्यंत सहभागी करून घेतलेलं नाही. म्हणजे क्रांतीवीर लहुजी 6वे मातक समाज अभ्यास आयोग एकाच जातीच्या वर्गाने लिहिलेला अभ्यास आयोगाचा रिपोर्ट आहे. जे बार्टीचा जो अहवाल आलेला आहे, या बार्टीच्या अहवालामध्ये देखील फक्त एकाच जातीचे सगळे म्हणजे मार्गदर्शक असतील किंवा तिथले जे काही प्रमुख मार्गदर्शक असतील किंवा अहवालाचं लिखाण करणारे लोक असतील, हे सगळे एकाच जातीचे आहेत. हा दुसरा मुद्दा आहे आणि न्यायाधीश आनंद बदर समिती ही एकसदस्यीय समिती आहे. याच्यामध्ये देखील कुठले सदस्य नाही आहे. त्याच्यामुळे या सगळ्या डिमांड आतापर्यंत या उपवर्गीकरणाच्या विरोधाच्या बाजूने उभ्या राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याचा देखील विचार करण्यात यावा. ह्या ज्या प्रकारची डिमांड आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळं या सगळ्याला विरोध नाही. आता दुसरा जो तुमचा प्रश्न होता, की सुटेबल कॅन्डिडेट नॉट फाउंड अशा प्रकारचा शेरा लिहिला जाईल का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो आता खूप महत्त्वाचा आहे. कारण आता जे यू-जी-सीनं याच्या बाबतीमध्ये म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी काही प्रिन्सिपल्स ठरवलेली आहेत, ती प्रिन्सिपल्स कदाचित मातंग समाजाच्या नेत्यांनी वाचलीत की नाही हे मला माहिती नाही. पण आता जे यू-जी-सीनं भरती प्रक्रियेमध्ये जे प्रिन्सिपल्स आणलेले आहेत, त्या प्रिन्सिपल्समध्ये त्यांनी डी-रिझर्व्ह असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे तुम्ही जो सांगताय की सुटेबल कॅन्डिडेट इज नॉट फाउंड असा शेरा लिहिला जाईल का? तर या बाबतीमध्ये त्यांनी डी-रिझर्व्ह करण्यासाठीची जी प्रोसेस आहे ती सुरू केलेली आहे. म्हणजे एखाद्या जागेवरती जर त्यांना इलिजिबल कॅन्डिडेट नाही सापडला किंवा तुम्ही म्हणताय तसं सुटेबल कॅन्डिडेट नाही सापडला, तर ते अगोदर काय व्हायचं, ही जाहिरात री-ॲड व्हायची. पण आता ती री-ॲड होणार नाही, तर ही जागाच डी-रिझर्व्ह होईल आणि तिथे ओपनचा कॅन्डिडेट भरला जाईल. याच्यामध्ये दुसरं प्रिन्सिपल त्यांनी असं टाकलेलं आहे, की ज्यावेळेस हे डी-रिझर्व्ह केलं जाईल, त्यावेळेस अनुसूचित जाती जमाती आयोगाला याच्यामध्ये विचारण्याची आवश्यकता नाही. हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. यू-जी-सी ही जागा डी-रिझर्व्ह करू शकेल किंवा शिक्षण मंत्रालय ही जागा डी-रिझर्व्ह करू शकेल. याच्या पुढे त्यांनी अनुसूचित जाती जमाती आयोगाला देखील विचारात घेतलेलं नाही. म्हणजे हा जो प्रकार आहे, हा प्रकार ऑलरेडी सुरू झालेला आहे आपल्याकडे. त्याच्यामुळं मातंग समाजाला फायदा होईल की नाही हा विषय दुसरा आहे. पण इथं शेड्यूल्ड कास्टच्या एकूणच समाजाचा देखील आरक्षणाचा जो मुद्दा आहे, हा मुद्दा डी-रिझर्व्ह प्रिन्सिपल्समुळे धोक्यात आलेला आहे. त्याच्यामुळं फायदा मिळण्याचा विषयच येत नाहीये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बौद्धांना याचा काय फायदा आहे हे मी थोडंसं स्पष्ट सांगतो. कारण ज्या गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत, त्या बघितल्या, तर कदाचित याच्यामध्ये बौद्धांना जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो.
म्हणजे उपवर्गीकरणाचा 2017 फायदा मध्ये बहुधांना जास्तीत जास्त होईल. हा मी सांगतो ना सर, त्याचं उदाहरण मी स्वतः माझ्यासोबत जे सांगा, सांगा, घडलं ते सांगा. ऑफिस चालवतं. आता सांगतो मी तुम्हाला, कारण आता ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मिळेल, नाही मिळेल हा विषय वेगळा आहे. ते तर मिळेल, ते तर त्यांना करावंच लागेल. पण याच्या हां. पुढचा फायदा मी तुम्हाला सांगतो, की काय होणार. हो. ज्यावेळेस माझं 2017 मध्ये पी-एच-डी झालं आणि मी एका महाविद्यालयामध्ये इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यू होण्याच्या काही दिवस अगोदर मी त्या संचालकाची भेट घेतली आणि मी त्यांना भेटत असताना माझ्यासोबत एक ब्राह्मण व्यक्ती होती. ज्या व्यक्तीने मला असं सांगितलेलं होतं, की "सर, तुम्ही या कॉलेजला अप्लाय केलं पाहिजे." आणि एक मराठा व्यक्ती होती, बिचारे ते आता एक्सपायर झालेले आहेत. आमचे खूप जवळचे मित्र होते. ओके. आम्ही दोघे-तिघे जण मिळून त्या संस्थाचालकाला भेटायला गेलो. संस्थाचालक हे काँग्रेस पक्षाचे होते. मी हेही क्लिअर करतो तुम्हाला. हां. काँग्रेस पक्षाचे संस्थाचालक होते आणि तिथे मी त्यांना भेटायला गेलो. त्यावेळेस त्या संस्थाचालकांनी स्पष्टपणानं असं सांगितलं, ते मराठा होते संस्थाचालक. म्हणजे मी इथेही काही लपवणार नाही. तिथे गेलो मी. माझ्यासोबत एक मराठा व्यक्ती, एक ब्राह्मण व्यक्ती आणि समोर संस्थाचालक मराठा हां. आणि तेही काँग्रेसची. म्हणजे जी सेक्युलरिझमच्या गोष्टी करतात, ती व्यक्ती माझ्या समोर बसलेली होती. त्या व्यक्तीनं मला असं सांगितलं आम्हाला, की "सर, आम्हाला एस-सीच्या जागेवरती एकतर मातंग पाहिजे किंवा चांभार पाहिजे. आम्हाला पण बौद्ध कॅन्डिडेट नको आहे." हे त्यांनी स्पष्ट सांगितलं. आणि त्याच्या पुढचा टप्पा मी तुम्हाला सांगतो. ते संस्थाचालक छत्रपती संभाजीनगरला आले. कारण याच विद्यापीठाच्या अंतर्गत त्यांचं महाविद्यालय होतं. त्यांनी माझ्या एका चांभार मित्राचा शोध घेतला. ते त्या कॉलेजला गेले. त्या कॅन्डिडेटला भेटले. म्हणजे कॅन्डिडेटपर्यंत ते पोहोचले. त्याच्याकडे त्यांची बोलणी झाली आणि तो कॅन्डिडेट त्यांनी त्याच्या कॉलेजला जॉइन करून घेतला. म्हणजे जेव्हा एखादी शेड्यूल्ड कास्टची जागा एखाद्या महाविद्यालयामध्ये येते, त्यावेळेस तिथं एकतर माकन समाजाचा कॅन्डिडेट शोधला जातो किंवा साबार समाजाचा कॅन्डिडेट शोधला जातो. जर आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं आणि बौद्धांना जर स्वतंत्र आरक्षण देऊन टाकलं, तर कदाचित त्यांना बौद्धच कॅन्डिडेट घ्यावा लागेल. अरे बापरे! त्याच्यामुळं सर ही गोष्ट खरंच कोणाच्याच ध्यानीमनी नाही आणि कोणाच्या चर्चेतही नाही ही हां. गोष्ट. आणि सर, ही गोष्ट आहे ना सर, ही गोष्ट सगळ्यांच्या ध्यानीमनी भरवण्याचं काम मराठवाड्यामध्ये एका महान व्यक्तीने केलेलं आहे. त्या व्यक्तीकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे. कोण आणि सर? त्या व्यक्तीचं नाव आहे एकनाथ आवाळ. अरे बापरे! काल तुम्ही जर तुम्ही जर त्यांचं आत्मचरित्र जग बदल घालून गाव हे काढून बघितलं, तर त्यांनी त्या हो, हो. पुस्तकामध्येही केलं आहे आणि अनेक वेळेस व्याख्यानं देखील केलेली आहेत, की जिथे-जिथे ग्रामपंचायतीची जागा येते, पंचायत समितीची जागा येते, तिथे-तिथे असा प्रचार केला जातो, की निळा पाहिजे का खिळा पाहिजे आणि तिथं खिळ्याला प्राधान्य दिलं जातं. आणि हीच गोष्ट आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये होत आलेली आहे. हे सर, सर, त्यांनी सर, सर. वारंवार सांगितलेलं आहे. सर, जिजांनी लिहिलंय, की विळा पाहिजे, खिळा पाहिजे. हे जरा थोडंसं सगळ्यांसाठी सांगायला कारण त्याचे संदर्भ सगळ्यांना कळणार नाहीत. विळा पाहिजे का खिळा पाहिजे? म्हणजे काय होतं सर, एखादी ग्रामपंचायतची राखीव जागा आहे शेड्यूल्ड कास्टसाठी हां, हां. किंवा पंचायत समितीची शेड्यूल्ड कास्टसाठीची जागा आहे. तिथं काय होतं नेमकं, तिथं बौद्ध कॅन्डिडेट विरुद्ध चांभार कॅन्डिडेट दिला जातो हं. आणि मग बौद्ध कॅन्डिडेटला निळा समजायचं आणि चांभार कॅन्डिडेटला खिळा समजायचं आणि मातंग कॅन्डिडेटला टिळा समजायचं. ओह! आणि मग असा प्रचार केला जायचा, की तुम्ही बौद्धाला निवडून देणार असाल, तर तुम्ही निळा निवडून देताय. हां. चांभाराला निवडून देत असाल, तर तुम्ही निवडून देताय आणि मातंगाला निवडून देत असाल, तर तुम्ही टिळा निवडून देताय. मग खिळा पाहिजे, निळा पाहिजे का टिळा पाहिजे हिंदुत्वाचा, हा प्रचार शेड्यूल्ड कास्टच्या जागेवर केला जातो आणि हे जिजांनी वारंवार सांगितलेलं आहे. तरीही जर या लोकांच्या डोक्यामध्ये बसत नसेल, तर प्रबोधनाच्या चळवळीमध्ये आपण किती मागे आहोत हे लक्षात येतं आपल्या. की प्रबोधनच झालं नाही आहे आणखीन. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणतोय, की जर हे सगळं वाटून दिलं ना, तर बौद्धांची जागा ही हं. फिक्स बौद्धांनाच जाईल. दुसरं कोणालाही ती देता येणार नाही. त्याच्यामुळे याचा अरे फायदा बापरे! बौद्धांनाच आहे. एक तर लोकसंख्येच्या मध्येही मिळेल आणि ते त्यांच्यासाठी आपली राखीव जागा कदाचित त्यांनाही मिळेल. आणि याचं म्हणजे दुसरं तुम्हाला उदाहरण थोडक्यात मी घेतो सध्याच्या सर, थोडक्यात फक्त एकच मुद्दा मी म्हणजे एक उपप्रश्न याला असा आहे, की आरक्षण उपवर्गीकरणामुळे मातंगांना फायदा होईल असे जे आर-एस-एसच्या वळचणीला गेलेले लोकं बोंबलतायत. खरं तर या उपवर्गीकरणामुळे मातंगांचं नुकसान होण्याची शक्यता जास्त निर्माण झालेली आहे. बरोबर आहे सर? हो, जास्तच झालेली आहे. काही आकडेवारी तुम्हाला सांगू प्राथमिक शकता सर? कारण सांगतो. आकडेवारी काही सांगू शकता? नाही, आत आत आता ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं विधानसभेचं चित्र, हं.
तर विधानसभेच्या याच्यामध्ये जर सगळ्यात कमी आमदार जर कोणाचे असतील तर ते बौद्धांचे आहे. बरोबर, आणि सगळ्यात जास्त आमदार जर कोण असतील ते चांभार समाजाचे आहेत. बरोबर, आणि 2 नंबरला मातंग समाजाचे आहेत आणि 3 नंबरला खुदांचे आहेत. बरोबर. जर समजा आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं, बौद्ध समाजाला जर 8% किंवा 9% जागा मिळाल्या, तर कदाचित बौद्धांचं प्रतिनिधित्व सभागृहामधलं वाढू शकतं. हां, बरोबर आहे. एस-सीची जागा जर समजा एस-सीसाठी राखीव असेल, तर तिथे मग फक्त बौद्धांनाच उभं करावं लागेल सगळ्या राजकीय पक्षांना. हो, हो. मग बिलकुल हां. करावं लागेल. अरे वाह! जर समजा म्हणजे 10 चांगलं जागा आहे सर. असतील, उपवर्गीकरण तर झालंच पाहिजे मग तर. आम्ही त्या भूमिकेमध्ये आहोत. फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे, की इम्पिरिकल डेटा असला पाहिजे, हं. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये झालं पाहिजे आणि संवैधानिक म्हणजे चौकट जी आहे, त्या चौकटीला धक्का नाही लागला पाहिजे. अगदी, 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 अगदी. सर इतकं भारी हां, आपण याच्यातला त्यांना जो विरोध करण्याचं कारण नाही आहे. हे बघा, त्यांना राजकीय भूमिका आहे मातक समाजाला. हो. त्यांना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. ते त्यांच्या डिमांड करू शकतात. त्या त्यांच्या डिमांड मान्यही करून घेऊ शकतात. त्यांचं स्वातंत्र्य त्यांच्याकडे आहे. त्यांना कुठेच अडवायचं नाहीये आपल्याला. अगदी, अगदी. सर एवढा इतका चांगला तर्क आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही सांगितल्या, त्या आत्तापर्यंत मी ज्या 3-4 मुलाखती घेतल्या त्याच्यामध्ये कोणीच हा तर्क सांगितला नाही. पण त्या पलीकडे जाऊन मला सर्व प्रेक्षकांना, महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना मला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे, की सोनकांबळे सरांनी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलेलं आहे आणि ती गोष्ट म्हणजे बदल समितीचा अहवाल तयार केला गेला. त्या अहवालाच्या वेळेला मातंग वगळता कोणीच त्याच्यामध्ये घेतलं गेलं नाही. हा निर्णय घेताना मातंग समूहातील लोकं वगळता त्याच्यामध्ये इतर कोणीच घेतलं गेलेलं नाहीये. त्यामुळे हे स्पष्ट आहे, की आत्ताच्या केंद्र सरकारला, राज्य सरकारला आणि त्यांच्या अंकित असणाऱ्या सुप्रीम कोर्टाला देखील आता आपलेच दात, आपलेच होठ, आपलाच हात, आपलंच लाकूड आणि आपलाच धारदार कोयता त्याने आपलंच झाड कापलेलं आहे. तर भूषण गवईंनी सुद्धा आणि चंद्रचूड जस्टिस चंद्रचूड यांनी मिळून सगळ्यांनी हा सुप्रीम कोर्टात लावलेला आहे आणि त्याच्यावर असा तर्क दिला जातो, की अरे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलंय तरी तुम्ही कोर्टाचा अवमान करताय का? तर अशा पद्धतीचे तर्क ते सगळे दिले जातात आणि बाकीच्या जातींना विश्वासात न घेता बदर समितीचा अहवालही आणलेला आहे. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. तर सर याच मुद्द्याला धरून मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न असा, की आपण उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने महारांच्या बाबतीत बोललो, मातंगांच्या बाबतीत बोललो, म्हणजे महार म्हणण्यापेक्षा बौद्धांच्या बाबतीत आणि मातंगांच्या बाबतीत बोललो. पण त्याच्याही पलीकडे अजून 57 जाती शेड्यूल कास्टमधल्या उरतात. तर त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? तो प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून घेण्याआधी फक्त एवढंच सांगतो, की आज दुपारी मला सोलापूरमधून रोहन कोरे नावाच्या एका ड्रायव्हिंग व्यवसाय करणाऱ्या मुलाचा फोन आला होता. एक साधारण 30-32 वर्षाचं वय असेल आणि त्याने सांगितलं, की मी पण आधी सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टींच्या फेवरमध्ये होतो, की बाबा बौद्धांनी आमच्या जागा खाल्ल्या, हे केलं, ते केलं. पण काही पुस्तकं वाचली आणि पुस्तकं वाचल्यानंतर लक्षात आलं, की अरे आपण तर फार चुकीच्या मार्गावर होतो. मग मी खासदार प्रणिती शिंदेकडे गेलो आणि मग त्यांना सांगितलं, की तुम्ही याच्यावर भूमिका का घेत नाही? त्या म्हणाले, "नाही, आम्हाला याच्यावर काही भूमिकाच नाहीये. आम्ही भूमिका घेतली तर मग आमची मतं जातील." मग तो मुलगा त्यांना सरळ म्हणाला, "तुम्ही एक काम करा ना, तुम्ही राजीनामा देऊन टाका. ही जर तुम्हाला भूमिका घेता येत नसेल, आमची मतं तुम्हाला पाहिजे असतात. आणि जर याच्यासाठी भूमिका घेता येत नसेल, तर तुम्ही राजीनामा देऊन टाका." आणि त्याने एकदम ओपनली सांगितलं, साधासुधा मुलगा होता. तर हे चर्मकार समाजातून आलेलं प्रातिनिधिक मत उदाहरण आहे. तर बाकीच्या ज्या 57 जाती आहेत, त्यांचा तुम्हाला काय अनुभव आलाय? त्यांचं म्हणणं काय आहे या सगळ्या विषयावर? आता याच्यामध्ये प्रामुख्याने 2 जाती आहेत सर आणि तिसरी एक थोडीफार म्हणजे त्यातले एकच निवेदन माझ्या वाचण्यामध्ये आलेलं होतं. एक तर चांभार समाज या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये आहे. त्याचं कारण असं आहे, की त्याचं प्रतिनिधित्व ऑलरेडी त्याच्या संख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे आणि हे सध्या आपण विधानसभेमध्ये बघतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भोर समाजाने देखील याला विरोध केलेला आहे. कारण ते देखील एक मायक्रो कास्ट आपल्याकडे आहे. आणि तिसरी जात म्हणजे याच्यामध्ये असलेली जी मांग जात आहे, त्या मांग जातीने देखील या सगळ्या गोष्टीचा विरोध केलेला आहे. ते म्हणतायत, की आमची एक वेगळी स्वतंत्र भूमिका आहे आणि आम्हाला त्याच्यामध्ये विचार नाही. त्याच्यामुळे इतर ज्या काही जाती आहेत, आता काही जातीची लोकसंख्या तर जवळपास आपल्याकडे असं आहे, की काही जातीची लोकसंख्या आपल्याकडे 45 आहे, 47 आहे, कुठे 50 आहे, कुठे 100 आहे. अशापैकी काही जाती मायक्रो जाती आपल्याकडे आहेत. तर त्या जातींनी देखील याला विरोध केलेला आहे. प्रामुख्याने या सगळ्या भूमिकेच्या विरोधामध्ये जी इतर म्हणजे बौद्धांच्या इतर जातीपैकी चामार जात जी आहे, ती चामार जात ही खंबीरपणानं या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये उभी राहिली फास्ट आहे. आणि त्यांनी स्पष्टपणाने हे सांगितलेलं आहे, की आम्हाला कोण काय मागतंय याच्याशी काही देणं-घेणं नाही आहे.
पण आम्हाला मात्र उपवर्गीकरण नको आहे. त्याच्यामुळं चांभार जातीचं देखील म्हणणं लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्यांच्या अनेक संघटना आहेत आणि या सगळ्या संघटना देखील वारंवार सरकारकडे निवेदनं त्यांनी दिलेली आहेत आणि जी आनंद बदल समितीवर जे आक्षेप समिती होते, त्या आनंद बदल समितीवर देखील त्यांनी आक्षेप नोंदवलेले आपल्याला बघायला मिळतात. त्याची बरीचशी निवेदनाच्या प्रती देखील WhatsApp सोशल मीडियाला वगैरे व्हायरल झालेले आहेत आणि काही लोक आम्हाला भेटलेले देखील आहेत हे निवेदन घेऊन, की आम्ही अशा-अशा प्रकारे याला विरोध करतो आहेत आणि प्रामुख्याने हे लोक मोर्चामध्ये देखील सहभागी झालेले आहे. म्हणजे ते छत्रपती संभाजीनगरच्या मोर्चामध्ये होते. 11 मेला झालेल्या बीडच्या मोर्चामध्ये देखील चांभार समाज सहभागी झालेला होता. भोर समाज सहभागी झालेला होता आणि त्याने देखील या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला प्रामुख्याने विरोध केलेला आपल्याला दिसते. अगदी, अगदी. अगदी सर. मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे, की बघा तुम्ही आता सरांनी काय सांगितलं, की ठिकठिकाणी झालेले जे वर्गीकरणाला विरोध करणारे जे काही मोर्चे आहेत, त्या मोर्चांमध्ये शेड्यूल कास्टमधल्या ज्या इतर जाती आहेत, मातंग वगळता इतर जाती आहेत, त्यांनी समोर येऊन आपला विरोध नोंदवलेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे गोदी मीडियाच्या काळात आपण जगतोय त्याच्यामुळे त्यांचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि मीडिया फक्त तेच दाखवतंय, जे सरकारला अपेक्षित आहे. कारण सगळे सरकारचे भाट आहे. सर, या सगळ्या मुद्द्याला अनुसरून एक महत्त्वाचा प्रश्न अजून आणि तो म्हणजे असा, की महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक आता उसवलंय. ओके. जे पहिल्यासारखं आता राहिलेलं नाहीये. ती सामाजिक न्यायाच्या लढ्यात या सगळ्या शेड्यूल कास्टच्या जाती एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहायच्या. तर ती परिस्थिती आता पहिल्यासारखी राहिलेली नाहीये. तुम्हाला काय वाटतं, की येत्या काळात ही परिस्थिती कुठपर्यंत चिघळेल आणि महाराष्ट्राचं काय नुकसान होईल? महाराष्ट्राला ती कुठवर घेऊन जाणार आहे? नाही याच्यामध्ये सर जे अगोदरची परिस्थिती होती, सामाजिक सलोखा जो होता, तो सामाजिक सलोखा जवळपास महाराष्ट्रातला सगळा संपुष्टात आलेला आहे. आता फक्त नावापुरता फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, संतांची भूमी वगैरे या गोष्टी फक्त नावापुरत्या राहिलेल्या आहेत. कारण मराठवाड्यामधलं ज्यावेळेस आम्ही चित्र बघतो, त्यावेळेस आम्हाला असं दिसायला लागतं सातत्याने, की प्रत्येक एक जात आता ही दुसऱ्या जातीच्या अगेन्स्टमध्ये उभी राहिलेली आहे. म्हणजे आपण जर बघितलं असेल तर मराठा व्हर्सेस वंजारी वाद सुरू झाला. मराठा व्हर्सेस धनगर वाद सुरू झाला. त्याच्यानंतर अ, आता बहुतांमध्ये म्हणजे अनुसूचित जातीमध्ये ही सगळी प्रकरणं सुरू झालेली आहेत. आणि या सगळ्यांच्या पाठीमागचं जे कारण आहे, हे कारण मला असं वाटतंय, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं, की जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. आणि ह्या सगळ्या जागृतीचा अग्नी तेवत ठेवण्यामध्ये आपण मागे पडलेलो आहोत आणि परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या भूमिकेमध्ये आपण अपडेट होत आलेलो नाही आहे. म्हणजे आपले मोबाईल अपडेट झाले, आपला टीव्ही अपडेट झाला, आपले कपडे अपडेट झाले, पण आपण आपलं माइंड अपडेट केलं नाही आणि या जाती ज्या आहेत, या जाती अपडेट करून पहिला जो जातीचा व्हायरस आहे, तो आपण संपवू शकलो नाही. त्याच्यामुळे जात नावाची जी मानसिकता आहे, या जात नावाच्या मानसिकतेसाठी जो महत्त्वाचा अँटीव्हायरस होता, तो अँटीव्हायरस होता प्रबोधनाची चळवळ. आणि या प्रबोधनाच्या चळवळीचा अँटीव्हायरस जो आहे, हा अँटीव्हायरस आता माइंडमध्येच जात नाहीये. कारण माइंडमध्ये आपल्या मनोरंजनाची साधनं वाढली. मनोरंजनाकडे आपण सगळे जायला लागलो आणि त्याच्यामुळं आपल्या महापुरुषांच्या जयंतीचं स्वरूप देखील बदललं. तिथे कुठेही प्रबोधन होत नाही. आता फक्त तिथं मनोरंजन व्हायला लागलेलं आहे आणि या सगळा परिणाम ह्या त्या गोष्टीचा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महापुरुषांची जयंती करत असताना आपण अगोदर सगळे एकत्र येऊन या महापुरुषांच्या जयंत्या करत होतो. तिथं काय प्रबोधन करता येईल, एकत्र बसून समाजाच्या कुठल्या प्रश्नावरती आपल्याला चर्चा करता येईल, या सगळ्या गोष्टी होत होत्या. पण आता हे सगळं हळू-हळू बाजूला केलं गेलं आणि याच्यामध्ये सगळं राजकारण घेतलं. राजकीय लोकांचे हस्तक्षेप वाढायला लागलेत. या सगळ्या गोष्टीमध्ये पैसा यायला लागला आणि हा पैसा एखाद्या मोठ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमावरती खर्च व्हायला लागला. म्हणजे इथपर्यंत मजल गेली लोकांची, की थेट गौतमी पाटलाचा डान्सच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये मला पुण्याच्या एका जयंतीमध्ये त्याचं बॅनर पाहायला मिळालं. म्हणजे इथपर्यंत आपण पोहोचलो. त्याच्यामुळे प्रबोधनाच्या चळवळीमध्ये आपण मागे पडत जसं-जसं चाललेलो आहे, तसं-तसं हा सामाजिक सलोख्याचं जे वातावरण आहे, ते बिघडत जाणार आहे. त्याच्यामुळं सगळ्या संघटनांनी, जेवढ्या काही संघटना आहेत, जेवढे काही आपले राजकीय पक्ष आहे, या सगळ्यांनी आता या प्रबोधनाच्या चळवळीवरती सगळ्यात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा हे सगळं जे फाटत चाललेलं आहे, हे वरचेवर फाटत जाणार आहे. हे तेवढंच सत्य आहे. पण सर याला कुठे थांबवता येणार नाही का? याला थांबवता येऊ शकतं, पण त्याच्यासाठी त्या तेवढे टोकाचे प्रयत्न आता करणं गरजेचं आहे.
ओके, ओके, त्याला थांबवणंही तितकं काही अवघड नाही. ओके. पण पण जे चांगली लोकं आहेत प्लीज, प्लीज, प्लीज सर, प्लीज कंटिन्यू. पण जे चांगली लोकं आहेत, जे समाजामध्ये दुही निर्माण करणारी नाही आहेत, असे लोकच या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये आली पाहिजेत. आतापर्यंत झालंय काय नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आपण फक्त त्याचं नाव घ्यायचं आणि इतर कुठल्यातरी जात समूहाला टार्गेट करायचं आणि गावागावामध्ये तेढ निर्माण करायची आणि ही तेढ निर्माण झालेली पुन्हा कधीच तिला सलोख्यामध्ये रूपांतरित करायला आपण जायचं नाही. अशी जी व्याख्यानं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये झाली, या सगळ्या गोष्टीला ही सगळी जबाबदार आहे. आणि प्रामुख्याने आपल्याला असं दिसतं, की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन इतर जातींना टार्गेट केलं. त्यांच्या देवधर्मांना टार्गेट केलं. त्यांच्या देवधर्मावरती बोलायला लागलो. गरज नसताना आपण त्या प्रबोधनाची रेष मोडत गेलो. आणि याचे सगळे परिणाम असे झाले, की गावागावामध्ये एक दुफळी निर्माण झाली, एक दुधी निर्माण झाली. आणि त्याच्यामुळं हे आवरणं आता कुठपर्यंत चाललेलं आहे. हे सगळं सोशल मीडियाच्यामुळं हे सगळं घराघरापर्यंत पोहोचलं. जे जुनं होतं ते देखील लोकांनी उकरून बाहेर काढलं आणि आता त्या गोष्टीचा वापर करून बौद्ध लोक हे कशा पद्धतीनं आपल्या सगळ्याच्याच अगेन्स्टमध्ये आहेत हे दाखवायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळं वामनदादांनी जे गाणं लिहिलेलं होतं, की शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. ओके. तर हे राहिलं नाही आता परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या बिलकुल नाही चळवळीमध्ये. राहिलं, बिलकुल नाही राहिलं. प्रताप दादा बोर्डीकेंची लिहिलं, हं. की दोनच राजे इथे गाजले एक कोकण कोकण पुण्यभूमीवर पुण्यभूमीवर एक त्या राय रे ईशार उधार तळ्यावर. बरोबर. ही जे लिहिलं, की जग बदल घालून हे गाव सांगून गेले महा भीमराव. हो. हे चळवळीमध्ये राहिलंच नाही तर. नाही राहिलं, नाही. हे प्रबोधनाच्या चळवळीमधून हद्दपार झाले आणि त्याच्यामुळं गाणे लिहित असताना देखील लोकांनी अशी दिले, की उड्या मारतील कितीही जातीवादी माकडं, काहीच होणार नाही माझ्या भीमरायाचं वाकडं. म्हणजे हे शब्दापर्यंत आपण आलो आपल्या या चळवळीमध्ये आणि आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये जंगी सामने लावले. आणि त्याचं हे सगळं चित्र आहे. हे सगळं तिथंच आवरायला पाहिजे होतं. पण हे आवरलं गेलं नाही. हे सगळं भयानक होऊन बसलंय. आणि आपण अण्णाभाऊ साठेंना जयंतीमधून विसरलो. त्यांची गाणी विसरले. वामनदादांची गाणी विसरले. त्याच्यानंतर प्रतापसिंग दादांनी लिहिलेली गाणी विसरले आणि दुसरेच लोक इथं प्रोफेशनल इथे यायला लागले आणि त्या सगळ्यांनी या जयंती सोहळ्यांचे ठिकाणे करून टाकले. आणि त्याचा हा परिणाम आपण बघतोय. त्याच्यामुळे प्रबोधनाच्या चळवळीमध्ये आता कुठे येऊन स्विमिंग पूल व्हायला पाहिजे असं मला वाटतं. जाऊ शकतं. हे उदाहरण युनिकॉर्न आपल्याला आपल्या प्रबोधनात बरोबर आहे सर. हे जयंती सोहळ्यामधून सुरू झालेलं विद्वेषाचं राजकारण जे हेतुपुरस्सर पेरलं गेलं आणि त्याचे परिणाम आज आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात लोक ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत त्याच्यातून हे सगळं दिसतंय आपल्याला. तर मला एक महत्त्वाचा प्रश्न अजून तुमच्या सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्यांसाठीच विचारायचा आहे. तो म्हणजे असा, की आरक्षण उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये समर्थन करणारे जे सगळे लोक आहेत ते अचानकपणे म्हणजे आधी ते विरोध करत होते आणि आता अचानकपणे ते समर्थनात उतरलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं? त्यांना एक नेतृत्वाची स्पेस जी दिसते, ती भरून काढायची आहे म्हणून मनात नसतानाही किंवा तर्कात बसत नसतानाही, स्वतःला आकडेवारी माहिती असतानाही ते लोक समर्थन करतायत का? का त्यांना त्यांची नेतृत्वाची आजवर जी स्पेस मिळालेली नाहीये, ती भरून काढण्यासाठी म्हणून ते करतायत, की त्यांना इतर कोणत्याही प्रलोभनामध्ये ते अडकलेले आहेत? तुम्हाला काय वाटतं? हे बघा सर, नेतृत्व हे जरी यांनी निर्माण केलं गेलं, आता यांच्याकडे तुम्हाला सांगतो यांच्याकडे डेटा कुठलाही नाहीये. आता यांना जर तुम्ही विचारलं, की क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाचा रिपोर्ट तुम्ही वाचला आहे का? तर याचं उत्तर तुम्हाला नकारार्थीच मिळेल. बरोबर. कारण हा रिपोर्ट त्यांनी वाचलेला नाही आहे. आणि रिपोर्ट जर तुम्ही बघितला असेल, तर तुमच्या लक्षामध्ये येईल, की या रिपोर्टमध्ये ज्या दुसऱ्या मागण्या आहेत, त्या मागण्या जर तुम्ही बघितल्या तुमच्या लक्षात येईल. मी त्यातली एक मागणी तुम्हाला सांगतो, म्हणजे या रिपोर्टमध्ये काय लिहिलंय तुमच्या लक्षात येईल. त्या रिपोर्टमध्ये जे एक शिफारस करण्यात आलेली आहे, ती शिफारस अशी आहे, की छत्रपती संभाजीनगर येथे एक मांगीर बाबाचं मंदिर आहे. हां. कदाचित तुम्ही ते ऐकलं हो, असेल. हो, ऐकलंय. आणि हे मांगीर बाबाचं मंदिर आहे, की मांगीर बाबाचं मंदिर हे मातंग समाजाचं दैवत म्हणून मानलं जातं. हो, हो. ह्या क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशीमध्ये एक शिफारस अशी करण्यात आलेली आहे, की मांगीर बाबाच्या मंदिराचा उद्धार करण्यात यावा
अशा प्रकारची मागणी देखील याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं बौद्धांनी आरक्षण खाल्लं, हा जो प्रकार आहे, हा प्रकार इथे कुठे मॅच होतो? बरोबर आहे, बरोबर. त्याच्यात काही तर्कच नाही आहे ना. अगदी. त्याच्यामुळे यांच्याकडे कुठलाही जे लीडरशिप करायला निघालेले आहेत, त्यांनी हा रिपोर्टही वाचला नाही आणि आता जो काही बार्टीचा अहवाल आलेला आहे, या अहवालाचं त्यांनी क्रिटिकही करून बघितलेलं नाही किंवा आनंद बदर समितीचा अहवाल त्याच्या पुढे आणखीन आलेलाही नाही. आता राहिला प्रश्न, की नेतृत्वाची संधी शोधत आहेत का? तर तुम्हाला मी याचं उदाहरण देतो, की नेतृत्व निर्माण करणं हे त्या राजकीय पक्षांच्या हातामध्ये आहेच आहे. पण त्या नेतृत्वाला संपवणं देखील त्या राजकीय पक्षांच्या हातामध्ये आहे. बरं. त्याच्यामुळे असे किती नेतृत्व त्यांनी उभेही केले आणि ते संपुष्टातही आणले. त्यांचं नावही आपण आज घेत नाहीये. बरोबर. त्याच्यामुळं त्यांना गरजेनुसार म्हणजे जिजा ज्या पद्धतीनं सांगत होते, की त्यांच्या गरजेनुसार तुमच्यातला माणूस उभा केला जातो, त्याचा फायदा घेतला जातो आणि त्याला संपवलंही जातं. अजून, अजून. त्याच्यामुळं त्यांना जरी असं वाटत असलं, की आपल्याला संधी मिळेल भविष्यामध्ये, तर ही संधी किती मिळणार आहे तुम्हाला? कुठेतरी एखादा कुलगुरू नेमला जाईल, कुठेतरी एखादा प्राध्यापक होईल, कुठेतरी एखादा विधान परिषदेवरती आमदार केला जाईल. त्याच्या पलीकडे काहीही होणार नाहीये. हं. आणि त्याच्यामुळं एखाद्या संधीसाठी सगळा समाज दावणीला बांधणं ही काही चांगली गोष्ट नाही आणि त्याची कोणाची इतिहासामध्ये नोंद देखील राहणार नाही. सर, आता त्याच्यामुळे एक भविष्यामध्ये कळीचा ज्यावेळेस प्रश्न बरं का. या तुमच्या विवेचनावर एक कळीचा प्रश्न. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कितपत वाटतंय तुम्हाला, की देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातले नरेंद्र मोदी हे दोघं जण मिळून महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरण खरंच लागू करतील, का ते फक्त हा विषय झुलवत ठेवतील? नाही करतील सर ते. काही हरकत नाही त्यांना करायला. करतील? म्हणजे ते विशेष तरी करतील, साधारण बिलकुल तुम्हाला काय करतील. वाटतं कधीपर्यंत लागू होईल? हे बघा, ते कधी त्यांना जर वाटलं आपल्याला यांचा पाठिंबा पाहिजे, हा वर्ग आपल्यासोबत पाहिजे, तर ते 2029च्या निवडणुकीच्या अगोदर हे करतील. हं. तोपर्यंत हा विषय चिघळत राहणार आहे. आता आक्षेप मागवलेत, आक्षेपाला उत्तर देतील. त्याच्यावरती पुन्हा एखादी समिती स्थापन करतील. जनगणना होऊ द्या म्हणतील. असं करत-करत ते 2029 पर्यंत हा विषय घेऊन जातील. 2029च्या निवडणुकीच्या पूर्वी याचं वर्गीकरण होईल. निवडणुका लढवल्या जातील आणि हा जो विषय आहे, हा विषय सुप्रीम कोर्टामध्ये जाईल आणि सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही बाजूंनी हा लढा तिथे लढला जाईल आणि याला प्रदीर्घ काळ निघून जाईल. याच्यामध्ये कदाचित एखादी पिढी देखील बरबाद होऊ शकते, ज्यांना कोणालाही आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. हं. अशी परिस्थिती ते निर्माण होऊ शकते. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना हे काही अवघड नाही आहे. ओके. म्हणजे साधारणपणे नाही म्हणायला गेलं तरी अजून 10 ते 15 वर्षांचा कालावधी आहेच. आणि त्या 10 ते 15 वर्षांच्या कालावधीनंतरच ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतील. राइट सर? मी आणि या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे मी तुम्हाला सांगतो सर, हां. याच्या पाठीमागे सरदार पटेल थिअरी वापरली जाते आहे. कोणते सर? सरदार पटेलांनी हां, हां. सरदार पटेल, सरदार वल्लभभाई पटेलांची जी थिअरी होती, हो. ती थिअरी कोणालाही माहिती नाहीये. हां. ती थिअरी इतकी भयानक आहे आणि ती आरक्षण संपवण्याच्या दिशेने जाणारी आहे. ओके. मी तुम्हाला सांगतो, सरदार वल्लभभाई पटेलांनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही त्याचा अभ्यास केला असेल, हो. की स्वातंत्र्यापूर्वी मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ होते. हं. बरोबर? हं. इथं शिखांना स्वतंत्र मतदारसंघ होते. इथं पारशांना स्वतंत्र मतदारसंघ होते. इथे ख्रिश्चनांना स्वतंत्र मतदारसंघ होते. हं. मग स्वातंत्र्याच्या नंतर हे मतदारसंघ गेले कुठे? बरोबर. याचं राखीव जागेमध्ये रूपांतर होऊ शकलं असतं ना. होऊ शकलं असतं. ज्या पद्धतीने अनुसूचित जातीच्या स्वतंत्र मतदारसंघाचं रूपांतर राखीव जागांमध्ये झालं. हो. संविधानामध्ये या राखीव जागा नंतर इन्क्लूड करण्यात आल्या, त्या कंटिन्यू करण्यात आल्या. हं. या बाकीच्या लोकांच्या राखीव जागांचं काय, त्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाचं काय? हा जर इतिहास तुम्ही काढून बघितला, तर याच्या पाठीमागे सरदार वल्लभभाई पटेलांनी त्यांचं जे रिझर्व्हेशन आहे, त्यांचे जे स्वतंत्र मतदारसंघ आहेत, राखीव जागा होत्या, त्या कशा संपवल्या याचा अभ्यास कदाचित या सगळ्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थकांनी तपासून बघितला पाहिजे. आणि तीच थिअरी आता वापरली जाते आहे. आणि त्याच थिअरीला जर आपण भविष्यामध्ये याचं फ्युचर जर बघितलं, हं. तर त्या थिअरीनं जसं त्यात स्वतंत्र मतदारसंघ आरक्षण संपवलं, तसंच अनुसूचित जाती जमातीचं देखील आरक्षण संपुष्टात येईल आणि बरोबर तीच थिअरी इथे वापरली जाते आहे. दुसऱ्या एक सिद्धांताचा जोड याला दिला गेलेला आहे. कारण तो सिद्धांत आपण आता अभ्यासक्रमामध्ये आणला आणि तो सिद्धांत आहे जॉन रॉल्सचा सोशल जस्टिस थिअरीचा. ओके. म्हणजे सामाजिक
न्याय सिद्धांत म्हणून त्याचा जो आहे 1972ला आलेला, त्या सिद्धांताची जोड इथे दिली जाते आहे आणि त्या सिद्धांतावरच्या आधारावरती जस्टिस बी.आर. गवई यांचं जजमेंट आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, की त्याचा जो जॉन रॉल्सचा जो सिद्धांत आहे, त्यांनी त्यांचं नाव घेतलं नाही, पण त्यांनी जो वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत मांडला, त्या वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत इथं जोडला जातो आणि सांगितलं जातंय, की पहिल्या पिढीला, दुसऱ्या पिढीला जर आरक्षणाचा लाभ मिळाला असेल, तर त्याच्या तिसऱ्या पिढीला आरक्षणाचा लाभ देऊ नये. कारण आरक्षणाचं वितरण त्यांच्या पहिल्या पिढीपर्यंत झालं, दुसऱ्या पिढीपर्यंत झालं, तिसऱ्या पिढीला त्याचं वितरण करू नये. आणि या दोन्ही थिअरी जर एकत्र केल्या तर आपल्याला असं दिसेल, की भविष्यामध्ये या दोन्ही थिअरीच्या माध्यमातून म्हणजे ज्यांना वितरण झालेलं आहे, हे आरक्षणाच्या बाजूला जातील आणि सरदार वल्लभभाई पटेलांच्या थिअरीनुसार जे लोक पटेलांच्या बरोबरीने बसले, पटेलांनी ज्यांच्या कानामध्ये मंत्र फुंकले, त्यांनी स्वतःलाच आरक्षण नको म्हणून सांगितलं. आणि तोच प्रकार भविष्यामध्ये इथेही होऊ शकतो. हे लोक ज्यावेळेस नेतृत्व करायला पुढे येतील, त्यावेळेस ते सभागृहामध्ये जातील आणि सभागृहामध्ये ते मान्य करतील, की आम्हाला आता आरक्षणाची गरजच नाहीये. आणि तिथे या कदाचित या सगळ्या म्हणजे उपवर्गीकरणाला समर्थन देणाऱ्या लोकांचं आरक्षण पहिल्यांदा संपवलं जाईल. हे सावध राहायला पाहिजे आणि याचा अभ्यास देखील केला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला, की सुशिक्षित नेतृत्व याच्या पुढे येत नाही. अशिक्षित नेतृत्वाच्या खांद्यावरती हे सगळं दिलं जात आहे. त्यावेळेस देखील सरदार वल्लभभाई पटेलांनी असंच केलं. सुशिक्षित नेते बैठकीला बोलवलेच नाहीत. जे या मायनॉरिटी मधले जे लोक होते ते सगळे बैठकीला बोलवले गेले आणि तिथे ठराव पास करून गेला, की आम्हाला आता भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या स्वतंत्र मतदारसंघ नको आहेत. कोणत्याही प्रकारच्या राखीव नाही. आणि या लोकांना 60 पैकी 58 लोकांनी याला समर्थन दिलं आणि त्यांच्या जागा संपुष्टात आल्या. ते काय भारी आणि हे भांडणात घडलं म्हणायचे आहे होते सर त्यांनी. एकदम भारी लोक होते, की बाबा मांगात बांधलेल्या किरसुनीमुळे मराठ्यांच्या घरात लक्ष्मी आणली होती. आता यांना कोणी सांगावं, की मराठ्यांकडे जमिनी होत्या, शेती होती. त्या शेतीच्या बळावर मेहनत करून जाऊ दे आता म्हणजे तर काय बोलायचं. पण अंधश्रद्धांचा कळस आहे या सगळ्यांचा. तर तुम्ही हे आपली चर्चा आपल्या चर्चेमध्ये तुम्ही इतके भारी तर्क दिले. मला अपेक्षा आहे, की महाराष्ट्रातले सगळे लोकं हे तर्क ऐकतील आणि थोडेसे शहाणे तरी होतील. पण म्हणतात की जसं सोनाराने कान टोचलेलेच बरे असतात. आपण प्राध्यापक आहात, डॉक्टर आहात. अनेक हजारो विद्यार्थी आपल्या तालमीत घडलेले आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो सर, याच्यावरून हे सगळा वाद सुरू झालाय, की लोकांनी ऐकलं पाहिजे, हां, की सर. सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं, की हा समूह म्हणजे अनुसूचित जाती समूह हा एकदिवसीय आहे की नाही. बरोबर. सुप्रीम कोर्टानं सांगितलं, की हा समूह एकदिवसीय नाही. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे क्रांतीवीर लहुजी साळवे मातक समाज अभ्यास आयोगाच्या अहवालामध्ये असं लिहिलंय, हां, की अनुसूचित जाती हा समूह एकदिवसीय आहे. हां. जे समाज म्हणतोय आम्ही एकजिन्सी आहे आणि सुप्रीम कोर्ट म्हणते ही एकजिन्सी नाही आहे. सध्या आपल्याकडे क्रूर विरोध करण्याची फार मोठी परंपरा सुरू झालेली आहे. सरकारही करतंय, सुप्रीम कोर्टही हे असे क्रूर विनोद करतंय, की ज्यामुळे सामाजिक न्यायाला जमिनीमध्ये खोल गाडलं जाईल. सर, मगाशीच आपला मुद्दा माझा जो प्रश्न होता, मी तुम्हाला म्हटलं, की सोनाराने कान टोचलेले बरे असतात. आपण अनेक हजारो विद्यार्थी घडवले आहेत आजवर. सोशल मीडियावर एकमेकांबद्दल वाटेल तसं बोलण्याची एक स्पर्धा चालू झालेली आहे. ज्याच्या मनाला जे येईल ते बोललं जातं. ज्याच्या मनामध्ये जे काही येईल ते सगळं तिकडे मांडणं, लिहिणं सगळं सुरू आहे. अगदी कोणतेही पुरावे हाती असताना किंवा नसतानाही. मग अण्णाभाऊ साठेंच्या आयुष्याच्या संदर्भात असतील किंवा लहुजी साळवेंच्या संदर्भाने असतील किंवा अगदी बाबासाहेबांच्या संदर्भानेही असतील. तर त्याच्यातल्या आता काल 2 गोष्टी मला वाचनामध्ये आल्या. एक वाचनात आली ती गोष्ट अशी की अण्णाभाऊ साठेंचा फोटो आहे आणि त्याच्या मागे लिहिले की शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि खाली अण्णाभाऊ साठे. हा एक झाला प्रकार. त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठेंच्या पार्थिव देहाला भैयासाहेब आंबेडकरांनी अग्नी दिला होता. वास्तविक पाहता इतिहास वेगळा आहे. अमर शेख होते त्यावेळेला. पण हे दोन्ही बाजूंनी असं सगळं सुरू आहे. मातंग समूहातून येणाऱ्या लोकांच्या सोशल मीडियावरच्या भाषा आणि त्यांची जी कोड लँग्वेज आहे ती फारच वेगळ्या प्रकारची आहे. मग कधी भोकर, कधी धांडा, कधी आंबूज, कधी मँगो हे असे शब्द सगळे चालू आहेत. तुम्ही जरा एकदा यांची कान उघाडणी करा या सगळ्या लोकांची आणि त्यांना सांगा, की तुम्ही हे जे काही करताय आणि जे काही बोलताय ना, हे तात्पुरतं ऑर्गॅझम जरी देत असेल तुम्हाला, तरी लाँग टर्ममध्ये काय नुकसान करतंय. हे बघा आता या
हे सगळे जे लोक आहेत ना, ज्यांनी खरं तर महापुरुषांना याच्यामध्ये मध्ये आणलंच नाही पाहिजे. बरोबर. म्हणजे त्यांना जे किती कमेंट करायचे आहेत, ते काय भांडणं करायचे आहे, ते त्यांनी स्वतंत्र करावेत. महापुरुषांचे चेहरे पुढे करून यांनी कुठलीही लढाई लढू नये. हं. कारण गावगाड्यामध्ये हा सगळा समाज एकत्र नांदलेला समाज आहे. बरोबर. या सगळ्या समाजांनी एकमेकांना सहकार्य केलेलं आहे. या सगळ्या समाजांनी एकमेकांच्या सुखदुःखामध्ये हा सगळा समाज सहभागी झालेला आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारची द्वेषाची भाषा करणं हे कुठेही योग्य नाही आहे. आणि बौद्ध समाजाने देखील खरं तर बौद्ध समाजाने हा विचार केला पाहिजे, की रिएक्शन देत असताना आता त्या ॲक्शनला रिएक्शन त्यांची येणारच आहे. असं. हा काही त्याच्यातला काही मुद्दा नाही आहे. पण अ, जे काही सुशिक्षित नेतृत्व आहेत, त्या सुशिक्षित नेत्यांनी या सगळ्यांना समजावून सांगितलं पाहिजे. त्यांच्या त्यांच्या समूहातल्या लोकांनीच त्यांचे त्यांचे वर्ग घेतले पाहिजेत आणि त्यांच्या त्यांच्या समूहातल्या लोकांनी त्यांना सांगितलं पाहिजे, की "अरे बाबा, आपण सगळेजण इथं आतापर्यंत एकत्रच होतो. भविष्यामध्ये आपण एकत्रच राहणार आहे." हा सगळा जो काही अजेंडा आहे, हा सगळा अजेंडा जो आपल्या हातामध्ये दुसरे लोक देत आहेत, तो अजेंडा राबवणं आपल्याला काही योग्य नाही किंवा ते परवडणारही नाही. कारण याची जी तेढ निर्माण होईल, याला सावरण्यामध्ये बराचसा कालखंड आपला निघून जाईल बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं ही काही दुफळी निर्माण होणार आहे. ही दुफळी खरं तर हा सलोखा निर्माण करण्यामध्ये आपली प्रचंड एनर्जी आतापर्यंत गेलेली आहे आणि या परिवर्तनाच्या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये अनेक संतांपासून ते थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या सगळ्यांपर्यंत हे सगळे महापुरुषांनी केलेली जी मेहनत आहे, ती सगळी मेहनत आपण वाया घालवतो आहे. इथे कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, इथे कधीही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी कधीही जातीचा विचार केलेला नाही आहे. आणि त्यांचे जर खरे अनुयायी आपण असाल, तर ही आपली भाषा देखील नाही आहे. कारण इथली भाषा जी आहे, या सगळ्या भाषा, या सम्यक भाषेमध्ये इथलं साहित्य इथल्या सगळ्या महापुरुषांनी निर्माण केलेलं आहे आणि त्या महापुरुषांच्या साहित्यावरती आपलं जीवन आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही जातीपातीचा विचार न करता वेगवेगळ्या जातीमधले लोक आपले गुरु मानले. म्हणजे कबीर असतील, बुद्ध असतील किंवा महात्मा ज्योतिराव फुले असतील यांना गुरु मानलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये लिहित असताना अण्णाभाऊ साठे यांनी देखील "जग बदल घालूनी गाव सावून गेली मला भीमराव" असं सांगितलं. आणि हा आपला सगळा वारसा आहे. आणि या सगळ्या गोष्टी महापुरुषांचे जर खरे वारसदार आपण असाल, तर कदाचित ती आपली भाषा आपली नाही आहे. आणि जर खरेच अनुयायी असतील, म्हणजे मी तर असं म्हणेन याच्यापुढे जाऊन, की ही सगळी भाषा वापरणारे, एआयचं मॉडिफिकेशन करून हे सगळे फोटो तयार करणारे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे अनुयायी बिलकुल नाही आहेत. हे कुठल्यातरी एखाद्या शाखेमध्ये जाऊन याचं ट्रेनिंग झालेलं आहे आणि ते त्यांचे अनुयायी आहेत. हो, हो, आणि हो. त्याच्यामुळं त्या शाखेतल्या अनुयायांना लागून या महापुरुषांचे विचार कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकण्याचा प्रयत्न नका करू. ते खूप महागात पडेल. कारण 2500 वर्षानंतर कुठे ना कुठे आपण माणसामध्ये आलो. आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला आणि तोच जर अधिकार आपला हिरावून घेतला जाणार असेल आणि तुमचा मेंदू जर बंद केला जाणार असेल आणि त्या मेंदूमधून जर सुपीक काळीच बाहेर येऊ दिलं जाणार नसेल, जे इतरांनी तुमच्या मेंदूमध्ये पेरलंय तेच जर बाहेर येणार असेल, तर हे समाजाचं, स्वतःचं आणि समाजाचं तर नुकसानच आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सगळ्या महापुरुषांनी आतापर्यंत जेवढी काही मेहनत घेऊन हां. या समाजामध्ये या माणसांना त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. त्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. तो सगळं संपुष्टात जाईल आणि या महापुरुषांची सगळी मेहनत देखील संपुष्टात जाईल. त्याच्यामुळं या सगळ्यांनी म्हणजे तुमच्या समाजातल्या लोकांनी या लोकांना एकत्र केलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे, की ही भाषा वापरणं योग्य नाही आहे. आणि अगदी, म्हणून अगदी, या अगदी. सगळ्यांना कुठे या सगळ्यांना कुठे ना कुठे त्या समाजातल्या शिकलेल्या आणि सम्यक विचाराच्या लोकांनी डोस देणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे. तुम्ही जे म्हणालात तेच आहे. तर प्रेक्षकांना सगळ्यांना जे कोणी ही चर्चा ऐकतील, अगदी काहीतरी याच्यातून मिळेल म्हणजे कॉन्ट्रोव्हर्सी करण्यासारखंही कंटेंट मिळू शकतं किंवा ज्ञान घेण्यासारखंही कंटेंट मिळू शकतं. अशा दोन्ही उद्देशांनी पाहणाऱ्या लोकांना मी फक्त एवढंच सांगतो, की सरांचं बोलणं ऐकल्यानंतर तुम्हाला एवढी तरी अक्कल यायला हवी, की तुमच्या हातात जर हिंदुत्वाची वज्रमूठ आहे ना, तर ते तुमचे नुकसान करणारीच वज्रमूठ ठरणार आहे. अण्णाभाऊंची वज्रमूठ किंवा लहुजी साळवेंनी दिलेली वज्रमूठ ही तशी नव्हती, बरं का. आपली वज्रमूठ ही सामाजिक न्यायासाठी असली पाहिजे, ना की दंगली घडवणाऱ्या ध्रुवीकरणाच्या राजकारणासाठी ती असली पाहिजे. एवढा प्रकाश जरी तुमच्या डोक्यात पडला तरी पुरेसा आहे. सर, ही चर्चा खूप छान झाली. तुम्ही जी आकडेवारी दिली, जे तर्क सांगितले, ज्या काही
फॅक्ट सांगितल्या त्या खूप महत्त्वाच्या होत्या. बौद्धांनाही बऱ्याच गोष्टी आता कळून येतील आणि होऊ द्या आता एकदाचं आरक्षण उपवर्गीकरण. किमान हक्काच्या जागा त्यांना तरी मिळतील आणि मातंगांनाही हे कळलं पाहिजे की आपण नेमकं कोणत्या दिशेने चाललेलो आहोत. असं नाहीये म्हणजे ही चर्चा जे लोक पहिले बघत असतील त्यांना असं वाटेल की बाबा मी त्यांच्याच बाजूने बोलतो, तर याच्या आधी चॅनलवर समर्थनाचे बरेचसे व्हिडिओ आहेत, तेही तुम्ही जाऊन बघा. मी सरांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. डॉक्टर सोनकांबळे सरांबरोबर आज आपण आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भाने चर्चा केली, त्यांची मतं जाणून घेतली, तर्क जाणून घेतला आणि लगेचच आपण 1-2 दिवसामध्ये सोनकांबळे सरांबरोबर परत एकदा चर्चा करणार आहोत आणि ती चर्चा असेल जातीनिहाय जनगणनेच्या अंतर्गत बौद्धांनी त्यांची नोंदणी ही नेमकी काय करायची? जातीच्या कॉलममध्ये त्यांनी नेमकं काय लिहायचंय, कसं लिहायचंय आणि काय लिहिल्याने काय फरक पडणार आहे? नवबौद्ध लिहिल्याने काय फरक पडणार आहे? बौद्ध लिहिल्याने काय फरक पडणार आहे? महार म्हणून लिहिलं तर काय फरक पडणार आहे? अशा सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांचा उहापोह आपण सरांबरोबर पुढच्या चर्चेत करणार आहोत. त्यामुळे ते अपडेट घेण्यासाठी चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा. ही मुलाखत पहा आणि शेअर करा. पाहत राहा वैभव छाया टॉक्स आणि सर खूप खूप मानाचा जय भीम. धन्यवाद. आपण मुलाचा वेळ दिलात आपल्या बिझी शेड्यूलमधून त्यासाठी मी खूप खूप आभार व्यक्त करतो. जय भीम सर. केलं आणि लोकांसमोर जाण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले सगळे तुमचे आभार मानतो आणि तुमच्या जय भीम टीमचे सर. जय भीम. थँक